हे बघा, पोळ्याचं महत्व सांगायचं तात्पर्य असं झालं, सगळे आपण जमलो, नंदी राजा नटून थजून आला. पोळ्याचं महत्व कसं आहे तर बघा, रामा लक्ष्मणाचा रथ चालला होता, तर तिथं हनुमानाला गर्व झाला होता. हनुमानाला गर्व झाला होता त्याच्यामुळे नंदी राजा साईडला बांधलेला होता. आणि रथ फसल्यामुळे मग हनुमानाने भरपूर बळ केलं, पण हनुमानाच्याने रथ निघत नव्हता. मग रामाने काय सांगितलं, नंदी राजाला घेऊन या म्हणजे रथ निघल. पण हनुमान काय म्हणे, निघूच शकत नाही, कारण की मी एवढा बलाढ्य माणूस, डोंगर पर्वत उचलणारा, आणि बैलगाडा माझ्याच्याने निघत नव्हता, कारण की त्याला अहंकार झाला होता. परंतु रामाने हनुमानाला सांगितले की तुम्ही जा आणि नंदी राजाला घेऊन या. मग हनुमान गेला, नंदी राजाला सांगितलं की तुम्ही चला. तर नंदी राजा म्हणे पैस पाडायची. पैस त्यांनी कसली पाडली की मी जर रथ काढून दिला तर तुम्ही मला काय देशा. आता हनुमानाचं लग्न झालेलं नाही, तो बाल ब्रह्मचारी, पण हनुमानाला गर्व असल्यामुळे हनुमानाला वाटलं नंदी राजा रथ काढू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांनी पैस लावली होती, जर मी रथ काढून दिला तर माझी मुलगी नंदी राजाला देईल. पण हनुमानाचं लग्न झालं नव्हतं, तर बैलाने नंदी राजाने एका हुंकीमध्ये रथ काढून दिला आणि नटून सजून आज नवरदेव म्हणून बैल हनुमानाकडे मागायला आलेला आहे. म्हणून तो आजचं पोळ्याचं महत्व जेवढं मला 2 शब्द माहित आहे, चुकेल असेल, काहींना माहीत असेल ते माहीत नाही, पण जेवढं मला सांगितलेलं आहे माहिती आहे तेवढं मी तुमच्या पुढे सादर केलेलं आहे. जय बजरंग बली की जय.